तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये जो की आपण लास्ट टाइम पाहत होतो युनिट 2 MSBTK स्कीमचा CNDचा. तर त्यातील आपण 2.2 आज पाहणार आहे TCP/IP प्रोटोकॉल सूट म्हणजेच त्याचं आर्किटेक्चर आणि त्याच्या प्रत्येक लेअरचे फंक्शन्स आपण पाहणार आहे सिलेबस वाईज. आता TCP/IP प्रोटोकॉल सूट काय आहे? TCP/IP protocol suite is a set of standardized communication protocol. एक प्रोटोकॉल स्टँडर्ड प्रोटोकॉल कम्युनिकेशन साठी जे स्टँडर्ड प्रोटोकॉल आहेत त्याचा एक सेट यूज फॉर कनेक्टिंग डिव्हाइस जो की यूज केला जातो कनेक्ट डिव्हाइस करण्यासाठी इंटरनेटच्या थ्रू किंवा अदर नेटवर्क्स मध्ये. इट डिफाईन आणि ते आपल्याला काय सांगतं तर डिफाईन करतं हाऊ डेटा इज ट्रान्समिट, राऊट कसा होतो आणि रिसीव कसा होतो दोन डिव्हाइस मध्ये. आता की आयडिया TCP/IP काय तर TCP/IP इज अ फाउंडेशन ऑफ इंटरनेट. दिस इज IMP. द युनिव्हर्सल लँग्वेज दॅट आणि TCP/IP हा एक युनिव्हर्सल लँग्वेज आहे दॅट अलाव नेटवर्क डिव्हाइस स्पीक. तर आपण पाहूया TCP/IP चं आर्किटेक्चर. The TCP/IP model was developed by practical implementing of network. It is simpler than आणि ही लेअर जी आहे ती OSI मॉडेल पेक्षा सिम्पलर आहे and is used in all real world. आणि ही जी आहे ती रिअल वर्ल्ड कम्युनिकेशन मध्ये जी टुडेज रिअल वर्ल्ड कम्युनिकेशन आहे तिथे वापरली जाते. Within just 5 years, it provides a clean, efficient framework for data exchange. Just 5 years मध्ये त्यांनी प्रोव्हाइड केलेला आहे इफिशियंट फ्रेमवर्क आणि डेटा एक्सचेंज. आणि OSI मॉडेलचा आपण व्हिडिओ बनवलेला आहे. जर तुम्ही बघितला नसेल तर आपल्या चॅनलवरती आहे, नक्की बघा. TCP/IP चं मॉडेल इथं बघू शकता तुम्ही. हे 5 लेअर आर्किटेक्चर आहे याचं. पहिल्यांदा आहे ती फिजिकल लेअर आहे, नंतर आहे डेटा लिंक लेअर, नंतर आहे इंटरनेट ऑब्लिक ह्याला आपण नेटवर्क लेअर पण म्हणू शकतो. ट्रान्सपोर्ट लेअर असेल आणि ऍप्लिकेशन. ही आहे TCP/IP चं मॉडेल. याच्यात कन्फ्यूज होऊ शकतं OSI चं आणि TCP/IP. OSI हे 7 लेअर आहे, TCP/IP हे 5 लेअर आहे. डेव्हलप कशासाठी केले तर प्रॅक्टिकल रिअल वर्ल्ड नेटवर्किंग साठी. सिम्पलर अँड मोर स्ट्रीमलाइन्ड दॅन ONS आहे. युज्ड इन ऑल मॉडर्न इंटरनेट कम्युनिकेशन सिस्टीम मध्ये वापरतो. स्केलेबल अक्रॉस डिफरंट नेटवर्क अँड साइजेस. नाव फर्स्ट लेअर वर्किंग. Each layer in TCP/IP model perform a specific well-defined task. प्रत्येक लेयर ही एक specific well-defined task provide करते. Layer work together in structure. प्रत्येक लेयर ही एकत्र काम करते एका hierarchical way मध्ये. डेटा फ्लो टॉप टू बॉटम रिसिव्ह सेंटर साइडला आणि बॉटम टू टॉप रिसिव्हर साइडला. हे IMP आहे, हे लक्षात ठेवा. सेंटरला कसे आणि रिसिव्हरला कसे. इझी ट्रबल शूटिंग आहे, मॉड्युलर डिझाईन आहे, रिलायबल कम्युनिकेशन आहे. TCP/IP चे फंक्शन, TCP/IP च्या लेअरचे फंक्शन. नाव नेक्स्ट फर्स्ट वी सी द फिजिकल लेअर. फंक्शन काय आहे फिजिकल लेअरचं? सर जसं आपण OSI मॉडेल मध्ये बघितलं ऍज इट इज सेम फंक्शन फिजिकल लेअरचे इथे येणार आहे. Responsible for transmission of raw bits over a physical transmission media. This is the lowest layer of TCP/IP stack, dealing directly with hardware signals, same as OSI. डिटेल फंक्शन मध्ये काय येईल ह्याचं तर कन्वर्ट डेटा इंटू इलेक्ट्रिकल किंवा ऑप्टिकल, कोणता आपण जे मीडियम वापरले त्याच्यावर डिपेंड करेल. डिफाईन फिजिकल मीडिया सच ॲज अ केबल, कनेक्टर्स असतील, कंट्रोल सिग्नल स्ट्रेंथ अँड टायमिंग, हँडल बिट लेवल ट्रान्समिशन. हे जे फंक्शन आहेत. एक्झाम्पल जसं की फिजिकल लेअर मध्ये केबल्स असतील, हब असेल आणि रिपीटर असेल. हे झालं आपलं फिजिकलचं. नंतर सेकंड जी लेअर आहे ती आहे डेटा लिंक लेअर. डेटा लिंक लेअरचं काय फंक्शन आहे तर इथं पण सेम OSI सारखं येईल. नोड टू नोड डिलिव्हरी ऑफ डेटा फ्रेम्स. इट इन्शुअर दॅट डेटा ट्रान्सफर बिटवीन two directly connected nodes is free, error and properly formatted. आता याचे फंक्शन काय आहेत तर फ्रेमिंग ऑफ डेटा पॅकेट्स इनटू स्ट्रक्चर फ्रेम. डेटा पॅकेट जे आहे त्याचं फ्रेमिंग करायचं एका स्ट्रक्चर फ्रेम मध्ये.
इरर डिटेक्शन करायचा आणि तो इरर करेक्शन करायचा हे मेकॅनिझम पण आहे डेटा लिंक लेअर मध्ये. नंतर मॅक ऍड्रेस यूज केला जातो, हे IMP आहे. नंतर फ्लो कंट्रोल बिटवीन डायरेक्टली कनेक्टेड डिव्हाइसेस मध्ये फ्लो कंट्रोल केला जातो. याचे एक्झाम्पल आहे इथरनेट प्रोटोकॉल असेल, नेटवर्क स्विचेस असतील, ते डेटा लिंक लेअर मध्ये वापरतो. नाव नेक्स्ट इज अ नेटवर्क लेअर अँड ऑब्लिक इंटरनेट लेअर, दोन्ही बोललं तरी चालते. डेटा हँडल्स द राउटिंग ऑफ डेटा अक्रॉस मल्टिपल नेटवर्क्स मध्ये जो डेटा राउट केला जातो ते हँडल करतो. द नेटवर्क लेअर इज अ रिस्पॉन्सिबल फॉर डिटरमाइनिंग, आणि बेस्ट पाथ आपल्या डेटासाठी ट्रॅव्हल करण्यासाठी कोण शोधतं, तर ते काम असतं आपल्या नेटवर्क लेअरचं, इंटरनेट लेअरचं. डिटेल फंक्शन त्याचं काय येईल तर इथं आपण लॉजिकल ऍड्रेसिंग वापरतो. राउटिंग अँड पाथ सिलेक्शन अक्रॉस नेटवर्क केलं जातं. पॅकेट फॉरवर्डिंग बिटवीन राउटर्स मध्ये पॅकेट फॉरवर्ड केले जातात. फ्रेगमेंटेशन ऑफ लार्ज पॅकेट फॉर ट्रान्समिशन साठी फ्रेगमेंटेशन केलं जातं. एक्झाम्पल आहे त्याचे IP प्रोटोकॉल अँड राउटर्स. नाव नेक्स्ट ट्रान्सपोर्ट लेअर, जी की चौथी लेअर आहे आपली, ती आहे ट्रान्सपोर्ट लेअर. ट्रान्सपोर्ट लेअर काय तर एंड टू एंड कम्युनिकेशन प्रोव्हाइड करतं आपल्याला दोन डिव्हाइस मध्ये अक्रॉस नेटवर्क. इट मॅनेज सेगमेंटेशन केलं जातं इथं, इरर कंट्रोल केला जातो, फ्लो कंट्रोल केला जातो, टू इन्शुअर डेटा अराइव्ह करेक्टली, डेटा अराइव्ह झाला का नाही हे पण इन्शुअर केलं जातं. नंतर ह्याचे फंक्शन सेगमेंटेशन असेल, रिअसेंबली असेल, नंतर इरर कंट्रोल आणि रिकव्हरी असेल, आणि फ्लो कंट्रोल. इथे जे दोन प्रोटोकॉल महत्वाचे वापरले जातात खूप IMP आहेत ते म्हणजे TCP आणि UDP. TCP मीन्स ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल, जो की आहे रिलायबल कनेक्शन ओरिएंटेड डिलिव्हरी विथ एक्नॉलेजमेंट अँड रिट्रान्समिशन. UDP आहे तो युजर डेटाग्राम प्रोटोकॉल, जो की फास्ट आहे पण अनरिलायबल आहे. कनेक्शनलेस डिलिव्हरी आहे त्याची फॉर स्ट्रीमिंग अँड गेमिंग साठी. हे होतं ट्रान्सपोर्ट लेअरचं काम. नाव नेक्स्ट अँड लास्ट लेअर दॅट इज ऍप्लिकेशन लेअर. ऍप्लिकेशन लेअर टॉप मोस्ट लेअर आहे, जी की प्रोव्हाइड करते सर्व्हिस डायरेक्टली एंड युजर. इट ऍक्ट ॲज अ इंटरफेस बिटवीन द युजर अँड अंडरलाइंग नेटवर्क्स, सपोर्टिंग अ वाइड रेंज ऑफ नेटवर्क ऍप्लिकेशन अँड डेटा रिप्रेझेंटेशन. आता हे खूप जास्त ऍप्लिकेशन लेअर मध्ये प्रोटोकॉल आहेत, ते आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये पाहणारच आहे. पण आता एक एक्झाम्पल साठी आपण 4 प्रोटोकॉल इथं घेतलेले आहेत, जे की आहे HTTP, नंतर FTP, नंतर SMTP आणि नंतर DNS. FTTP मीन्स हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल, जो की वेब ब्राउझिंग साठी वापरला जातो. नंतर आहे फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल, जो की आपल्याला फाइल्स ट्रान्सफर करण्यासाठी वापरला जातो तो प्रोटोकॉल. नंतर आहे सिंपल मेल ट्रान्सफर प्रोटोकॉल, जो की इलेक्ट्रॉनिक मेल ट्रान्सफर करण्यासाठी, राऊट करण्यासाठी वापरतो. आणि DNS मीन्स डोमेन नेम सिस्टीम, जो की ट्रान्सलेट ह्युमन रिडेबल डोमेन नेमचं ट्रान्सलेट IP ऍड्रेसिंग मध्ये करतो राउटिंग साठी. हे होतं ऍप्लिकेशन लेअर. नंतर आपण पाहूया ऍडव्हान्टेजेस ऑफ द TCP IP मॉडेल. ऍडव्हान्टेजेस काय आहेत TCP IP चे? 5 TCP IP रिअल वर्ल्ड इंटरनेट यूज केलं जातं. नंतर स्केलेबल आणि फ्लेक्झिबिलिटी खूप जास्त आहे. इझी इम्प्लिमेंटेशन आहे, म्हणजे कुठेही इझिली आपण इम्प्लिमेंट करू शकतो. रिलायबल कम्युनिकेशन आहे. हे आहेत ऍडव्हान्टेजेस. नाउ नेक्स्ट द कन्क्लुजन ऑफ द आवर व्हिडिओ. The TCP IP model is the core communication system आहे of the इंटरनेट सिस्टीमची एक कोर कम्युनिकेशन जी सिस्टीम आहे. जी की पॅकेज करते, डेटा ट्रान्समिट करते, राउटेड करते, रिसीव अक्रॉस नेटवर्क इफिशियंटली अँड रिलायबिलिटी. Packaged data is broken into structure packets at the application and transport. पॅकेज जो आहे तो डेटा ब्रोक करतो आपण ऍप्लिकेशन आणि ट्रान्सपोर्ट लेअर मध्ये, आणि तो डेटा ट्रान्समिटेड केला जातो फिजिकल लेअर अँड डेटा लिंक लेअर. तो ऍक्च्युअल डेटा हँडल करतात अक्रॉस मीडिया.
राउटेड नेटवर्क लेअर जो आहे तो डेटा करेक्ट डेस्टिनेशनला राऊट करण्यासाठी वापरतो. आणि रिसिव्ड लेअर reassembly and deliver data accurately to the end user application. TCP/IP is not just a protocol. It is the universal language of internet, enabling billions of devices to communicate seamlessly across the globe. खूप मोठ्या प्रमाणात वापरला जाणारा प्रोटोकॉल आहे. It means TCP/IP protocol. तर आपण TCP/IP चा मॉडेल पाहिलेला आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जर काही प्रश्न असतील तर कमेंट करा.